आणि खूप रडली, एक दिवशी एवढं रडली। दिवसभर तुला काय काम असतं आणि तू काय करते मग? हॅलो फ्रेंड्स, मी वर्षा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते। कसे आहात सगळे? मी मस्त आणि मजेत आहे आणि थंबनेलवरून तुमच्या लक्षात आलेलंच असेल की हा व्हिडिओ खूप स्पेशल आहे, काहीतरी खास आहे, याच्यात आनंद पण आहे, सगळ्या गोष्टी असणार आहेत आणि सगळ्यांचं मनापासून धन्यवाद सुद्धा असणार आहे। खूप मोठं थँक्यू असणार आहे सगळ्यांचं, त्यामुळे व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत बघायचा आहे, स्किप न करता, कारण की खूप दिवसांपासून मला असा एक व्हिडिओ बनवायचा होता की मी फक्त बसून बोलेल, म्हणजे कोणती प्रोसेस नसणार आहे, त्याच्यामध्ये कोणतंही साहित्य नसणार आहे, काही लिमिट्स नसतील म्हणजे टायमिंग्स वगैरे। त्यामुळे हा व्हिडिओ थोडा मोठा झाला ना तरी सुद्धा चालेल। पासून 100K म्हणजे 1 लाख सबस्क्रायबरचा टप्पा पार केलेला आहे आणि हे नवरात्रीमध्ये झालेलं, म्हणजे तिसऱ्या माळेलाच झालेलं। तिसरा दिवस जो होता ना नवरात्रीचा त्यावेळेसच झालेला, तो मी शॉर्ट पण टाकलेला आहे। बघा या व्हिडिओमध्ये काय असणार आहे तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप सगळ्यांचं मनापासून धन्यवाद असणार आहे, ज्यांनी कोणी मला मदत केलेली असेल, सपोर्ट केलेला असेल किंवा सगळ्या सबस्क्रायबरचं आणि व्ह्यूअरचं मनापासून धन्यवाद असणार आहे। खूप खूप मनापासून थँक्यू सगळ्यांना। मला इथपर्यंत आणण्यासाठी तुमचाच मोलाचा वाटा आहे, कारण की मी तर प्रयत्न करत गेली, मी व्हिडिओज बनवत गेली, पण त्यांना एका स्टेज पर्यंत किंवा एका टप्प्यापर्यंत नेण्याचं काम तुम्ही केलेलं आहे, त्याला बघून म्हणा किंवा शेअर करून। तर सगळ्यात अगोदर सगळ्यांचं खूप मनापासून धन्यवाद। आणि यानंतर बघा या व्हिडिओमध्ये थोडक्यात मी माझा प्रवास सांगणार आहे, प्रवास कसा होता किंवा ही जर्नी कशी होती 0 to 100K म्हणजे 1 लाख सबस्क्रायबर होता काय गोष्टी घडल्या किंवा कसं झालं, सगळ्या गोष्टी मी डिटेलमध्ये सांगणार आहे। त्यासोबतच नवीन युट्यूबरसाठी काही टिप्स असतील, कारण की मी पण एक नवीनच आहे, अजून स्वतःला काही एवढं हे समजत नाही, कारण की माझा पण एक प्रवास चालू आहे। हा एका टप्प्यावरती आली, पण असं नाही की खूप काही अचीव केले असेल, पण नाही, एक प्रवास सुरू झालेला आहे, आता खरी सुरुवात झालेली आहे। त्यामुळे जे मला अनुभव आलेले असतील थोडक्यात, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू बघायचा आहे। थोडंसं पहिल्यांदा बोलण्याचा प्रयत्न करते, कारण की बघा खूप वेळा मला पण असं वाटायचं की मी पण काहीतरी बोलावं, पण झालेलं असं की म्हटलं काहीतरी असं पाहिजे ना की त्याशिवाय ऐकणार तरी कसं ऐकतील ना आपल्याला। मग म्हटलं चला 50K झाल्यानंतर वाटलं थोडंसं सेलिब्रेशन करूयात, पण तरी पण म्हटलं नाही, यूट्यूबचा मेन जो टप्पा असतो ना तो असतो 1 लाख सबस्क्रायबरचा। आणि जे युट्यूबर्स असतील, जे व्हिडिओज बनवतात आणि त्यांनाच माहिती की 100K होणं म्हणजे काय आहे, किती एक व्हिडिओ किती टप्प्यातून जातो, त्यामुळे खूप मेहनत असते। मला परत एकदा सगळ्यांचं मनापासून खूप खूप धन्यवाद, सगळ्यांची मी आभारी आहे आणि राहील। कोण कोण असणार आहे तर माझा प्रत्येक सबस्क्रायबर, ज्यांनी मला सबस्क्राईब करून मला हा लाखाचा टप्पा पार करायला हेल्प केलेली आहे, त्यासोबत तो प्रत्येक व्ह्यूअर ज्याने एवढे व्ह्यूज देऊन चॅनलला मोठं केलेलं आहे, आणि ते एक समाधान असतं। म्हणजे बघा ज्यावेळेस आपण 100-200 ज्यावेळेस व्ह्यू असतात आणि ती एक पॅनिक सिच्युएशन असते की आपण एवढं कष्ट करतो, एवढे व्हिडिओज बनवते आणि व्ह्यूज येत नाहीत, आणि ही कंडिशन अशी असते ना की आपण सहन पण करू शकत नाही किंवा कोणाला सांगू पण शकत नाही, कारण की डिसिजन आपला असतो, कष्ट आपलं असतं, आणि मग आपण त्यावेळेस खूप पॅनिक होतो किंवा आतून खूप वाईट वाटतं। आणि त्यावेळेस बघा असं लाखामध्ये किंवा असं मिलियन्स मध्ये आपले व्ह्यूज जातात ना, त्यावेळेसचा आनंद म्हणजे एवढा असतो ना की मग त्यापुढे ते पैशाचं पण काहीच महत्व नसतं, ते खूप समाधान असतं। तर बघा माझ्या युट्यूबचा, माझ्या व्हिडिओचा जे हिस्सा बनलेला आहे, ज्यांनी मला प्रत्यक्ष मदत केली, ज्यांनी मला अप्रत्यक्ष मदत केली, बघा कुणी मला शूटिंग करण्यासाठी, कुणी मला एडिट करण्यासाठी किंवा कुणी व्हिडिओचा पार्ट बनवून मदत झालेली आहे, किंवा प्रत्येक गोष्ट करण्यासाठी मला ज्यांनी मदत केली ना त्यांचं सुद्धा मी मनापासून आभार मानते। आणि त्यासोबतच बघा ज्यावेळेस वाईट वेळ असते, म्हणजे थोडंसं आपलं मन खचलेलं असतं ना, त्यावेळेस जे सपोर्ट करतात, म्हणजे मानसिक त्यावेळेस एक आधार देणं खूप गरजेचं आहे, आणि असं माझ्या एका फ्रेंडने मला केलेलं आहे। खूप खूप मनापासून आभार त्यांचं, कारण की होतं बघा असं की ज्यावेळेस आपण अशा गोष्टी ना एकतर म्हणजे आपल्या एकदम जवळच्या व्यक्तीपाशी किंवा असा फ्रेंड असतो की त्याच्यापाशी व्यक्त करतो, आणि ज्यावेळेस आपल्या डोक्यात बघा हेच चाललेलं असतं की मला हे करायचंय, मग होत नाही, पण मी काय करणार, आणि त्या काळामध्ये ना त्या सगळ्या गोष्टींविषयी समजून सांगून आधार देणं, हे जो करतो ना
तो माणूस एक लक्षात राहतो आणि त्याचं म्हणजे जी हेल्प असते ना, एक मानसिक मदत केलेली असते बघा, आपल्याला थोडंसं आधार दिलेला असतो ते. तर त्या माझ्या एका क्लासमेटचं मी मनापासून धन्यवाद मानते, कारण की खूप साऱ्या युट्यूबच्या सगळ्या गोष्टी म्हणजे टेक्निकल म्हणा किंवा हे प्रवास असाच असतो, होतं, चढ उतार असतात, असंच असतं युट्यूबमध्ये, हे सगळं टप्प्याटप्प्याने मला सांगून थोडंसं नाही का समाधान, एक आधार देणं ते केलेलं आहे. आणि त्यासोबतच बघा माझ्या काही बहिणी आहेत की ज्यांनी मला खूप व्हिडिओसाठी हेल्प केलेली आहे. मग शूटिंग करून म्हणा किंवा जे डेली टॉक असतं ना आपलं, त्यामधून एवढं चर्चा होते ना की आपण त्याच्यामध्ये गुरफटत जातो. मग ज्या गोष्टी आपल्याला माहित नाहीत की नाही, तर त्या गोष्टी सुद्धा माहित होतात. हळूहळू एवढं त्याच्याविषयी बोललं जातं की बघा, ज्यावेळेस आपण जेवढं बोलतो ना एखाद्या विषयावरती, तर आपलं त्याच्याविषयीचं जे ज्ञान आहे ना ते वाढतं. तसं झालेलं आहे. त्यामुळे एवढ्या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद. आणि हा, जे सपोर्ट करणारे नसतील पण तरी सुद्धा हेटर्स तर नाहीच आहेत मला, असं अजून तरी युट्यूब कडून तर असं निगेटिव्ह वगैरे काही कधी कमेंट्स वगैरे आलेले नाहीत, कारण आपले कंटेंटच असे आहेत. त्यासोबतच बघा तरी सुद्धा असतात प्रत्येकाच्या लाईफ मध्ये, म्हणतात ना 100 लोक जरी चांगले असले तर 2-4 लोक असे असतातच की ते इग्नोर करतात. जरी प्रत्यक्ष त्यांनी प्रतिसाद नाही दिला ना तरी ते शांत बसून असं मुख खाऊन गपचूप बसतात, आपण म्हणतो की नाही, तर ते काम केलेलं असतं. मागे थोडंफार बोलण्याचं पण काम केलेलं असतं आणि टोमणे मारण्याचं काम केलेलं असतं. पण या सगळ्यांना सुद्धा मी खूप धन्यवाद देते, कारण की कधी कधी म्हणतात ना अशा लोकांमुळे सुद्धा आपली प्रगती होते आणि ते होतं. तर आणि त्यांनी सुद्धा बघा, मी त्यांच्याविषयी वाईट किंवा माझं म्हणणंच नाही, कारण मी स्वतःची एक एवढी पॉझिटिव्ह माणूस आहे ना की मला असं निगेटिव्ह जास्त बोलण्यापेक्षा मी जे काम करते ना त्याच्यात आपण पुढे कसं जायचं, त्या अजून काय करू शकते यावरती माझा जास्त भर असतो. त्यामुळे जे पण माझे कोणी हेटर्स असतील त्यांचं सुद्धा मनापासून धन्यवाद, कारण की मला काही लोकांचं माहिती आहे की माझे आवर्जून व्हिडिओ बघितलेले आहेत, त्यामुळे त्यांनी मला व्ह्यूज तर दिलेलेच आहेत ना, तर त्यांचं सुद्धा मनापासून धन्यवाद. माझी युट्यूबची जर्नी सांगते, कारण की बघा याच्यामध्ये मी स्पेशली तुम्हाला 3 टप्पे सांगेल. कारण की पहिला जो टप्पा असतो त्याच्यामध्ये आपण खूप एक्साइटेड असतो व्हिडिओ बनवण्यासाठी, कारण की कुठून तरी मोटिवेट झालेलो असतो, मला काहीतरी करायचंय. आणि त्यावेळेस आपण चॅनल ओपन केलेलं असतं किंवा एखादं जे काम दुसरं म्हणा सुरू केलेलं असतं. सुरुवातीला एक्साइटेड असतो, खूप एनर्जेटिक असतं, त्याच्यामुळे एका तावात आपण व्हिडिओज बनवतो किंवा जे काम करतोय ते करतो. आणि म्हणजे जसं की युट्यूबचं जर म्हणाल ना तर मॉनिटायझेशन पर्यंत मी एक पहिला काळ समजेल, त्याच्यानंतर मधली स्टेप आणि त्यानंतरची जी ग्रो झाल्यानंतर कंटिन्यू करायची असते ना ती स्टेप, अशा युट्यूबच्या मी 3 स्टेप समजेल. तर पहिली जी स्टेप होती मॉनिटाईज होईपर्यंत, तर तो एक 7 महिन्यांचा काळ गेला माझा. असं होतं की तो एक टप्पा माझा पार झाला आणि त्यावेळेस अनुभव तर नव्हते, खूप छान वाटलं. एक 7 महिन्यात माझं चॅनल मॉनिटाईज झालेलं आणि त्यावेळेस असं वाटलं की आता मी घरी बसून काहीतरी करू शकते आणि मी चॅनल मॉनिटाईज केलं. खूप आनंद झाला, खूप एक्साइटेड होती. हा व्हिडिओ बनवण्यापेक्षा मी तो व्हिडिओ जो बनवलेला होता ना तो व्हिडिओ बनवण्यासाठी जास्त मी एक्साइट झालेली. पण म्हणतात ना की ज्यावेळेस अनुभव नसतो पुढे हारण्याची किंवा कुठल्या गोष्टीची कल्पनाच नसते पुढे काय होणार याचं, त्यावेळेस थोडंसं आपण नाही का फुग्यातच असतो किंवा एक नाही का वेगळ्याच ह्याच्यात असतो, तसंच होतं. आणि तो प्रवास मला छान वाटला. परत मी थोडंसं मागे जाते की ज्यावेळेस म्हणजे आपल्या आनंदात सहभागी होत नाहीत ना जे लोक, आणि त्यावेळेस झाले नाहीत, मग आता तरी का होतील ना. तर मग भारी वाटलं हे बघूनच की चला म्हणजे हेटर्स आहेत थोडेफार तरी. आणि आता एवढं म्हणजे अनुभवाने एवढं म्हणजे मन पण आता हे झालंय ना, त्यावेळेस ज्यांनी सहभागी झाले नव्हते किंवा ज्यांना काय वाटलं नव्हतं ना त्यांची यावेळेस अपेक्षाच नव्हती, कारण की माइंड मध्ये ते सेट होते की आता हे लोक तर करणार नाहीयेत. त्याच्यामुळे एक छान पण वाटलं, चला आपण काहीतरी प्रगती करतोय ना, त्यामुळे थोडेफार लोक तरी जळणारे पाहिजे. तर असं झालं. मॉनिटायझेशन पर्यंत जो टप्पा होता की नाही तर तो झाला, एक्साइटेड होती तेवढी, काहीतरी एक केलं. त्यानंतर दुसरा जो टप्पा होता ना तो होता म्हणजे एक अशी कंडिशन असते की बघा असं नाही का मध्येच गेलोय आपण, आता पोहताना जर म्हटलं मध्येच गेलो, पाठीमागे पण येऊ शकत नाही आणि पुढे जायचं पण खूप दूर प्रवास असतो. मग अशी सिच्युएशन असते, कारण की ज्यावेळेस बघा आपण खूप निराश झालेलो असतो, ज्यावेळेस आपलं ग्रो होत नाही चॅनल, आपण आईच्यामध्ये पडलोय, सुरुवातीला आपल्याला काही माहिती नसतात गोष्टी, त्याच्यामुळे व्हिडिओज किंवा कंटेंट कसे निवडायचे, त्याच्याविषयी कसं काम करायचं, अजून काही गोष्टी किंवा युट्यूब मधील सगळ्या गोष्टी एवढ्या काही माहिती नसतात, त्याच्यामुळे आपण काम करत तर जातो पण आपल्याला तेवढं पाहिजे तसं सक्सेस भेटत नाही. नाही का एकदम व्हिडिओज तर बनवत चाललेली मी, पण नाही का व्ह्यूज तर येत नसायचे, 100-200 झालं व्हिडिओ संपला, परत दुसरा व्हिडिओ
असं जवळजवळ माझं 1 वर्ष गेलेलं, म्हणजे 10 महिन्याच्या आसपास जरी म्हटलं ना तरी चालेल. आणि तेवढा वेळ गेलेला नाही, 7-8 महिनेच परत पुढे गेलेले. आणि त्याच्यानंतर असं झालेलं की एक वेळ अशी येते की म्हणजे आपण एवढं पॅनिक होतो की मी तर एक दिवशी एवढं रडलेली माहितीये का, की म्हणजे मला असं कोणाला बोलायचंच नव्हतं. कारण की असं वाटायचं की कुणापाशी बोललं तर ते म्हणतील की आता नाही का हिने गिव्हअप करायला सुरुवात केलेली किंवा हिला आता होत नाही. त्याच्यामुळे मला कोणाला बोलायचं पण नव्हतं आणि पण मला सोडायचं पण नव्हतं. कारण की एक माहितीये ना की ज्यावेळेस बघा ज्यांचं लहानपण म्हणा किंवा प्रत्येक गोष्ट मिळवण्यासाठी ज्यांना काहीतरी गोष्ट कराव्याच लागलेल्या आहेत किंवा 100% द्यावा लागलेला आहे ना, तर त्यांच्यासाठी थोडं स्ट्रगल म्हटलं ना तरी चालेल. मी याला तरी सुद्धा स्ट्रगल म्हणत नाही, कारण की आयुष्यात प्रत्येक गोष्ट मिळवण्यासाठी 100% दिलेलं आहे. आणि त्यावेळेस मला समजलेलं आहे की तू 100% जर दिलं ना तुला होणार हे. आणि खूप रडली, एक दिवशी एवढं रडली. आणि माझी खूप एक क्लोज फ्रेंड आहे, तिला फोन केला मी आणि ती हिंदी, पण तिला मी म्हटलं की मैं इतना कर रही हूं तो क्यों नहीं हो रही. एवढं रडली होती मी. तर माझ्यापेक्षा जास्त तिचा माझ्यावरती विश्वास होता की ती सारखं मला तेच म्हणायची नाही आपका तो हो जाएगा, आपका तो हो जाएगा हे वैसे. एवढं म्हणजे मला तो दिवस अजून आठवतो माहितीये का. जे टायमिंग असतं ना ते खूप पॅनिक असतं, आपण कोणाला सांगूही शकत नाही. कारण की मला हे सोडायचं पण नव्हतं. कारण की बघा लहानपण म्हणजे आपली सगळी जर्नी नाही सांगू शकत, पण ज्यावेळेस म्हणतात ना की आपल्यात ॲबिलिटी आहे की आपण करण्यायोग्य असताना सुद्धा आपण काही करू शकत नाही. आता सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत, मला सगळ्या गोष्टी आहेत, पण म्हणजे कुठल्या गोष्टीची अडचण मला नाही. पण तरी सुद्धा मला माझी स्वतःची काहीतरी ओळख निर्माण करायची. मी जिथे म्हणजे स्कूलमध्ये म्हणा कॉलेजमध्ये जिथे जिथे राहिली तर तिकडे टॉपवर राहिली. आणि आता मी हाऊसवाईफ असं म्हटलं ना तरी मला ते असं वाटायचं की एवढं शिकून आपण काय केलं ना. आणि आपले जे सोबतचे असतात त्यांना एका स्टेजवरती बघितल्यानंतर म्हणजे जलस फिलिंग नाही म्हणता येणार, पण कुठेतरी वाटायचं अरे आपण ह्यांच्यासोबतच होतो नाही का, आपण ह्यांच्यासोबतच होतो पण आपण नाही काय करू शकलो. तर तो एक काळ होता. आणि त्याच्यानंतर मध्यंतरी खूप म्हणजे माझे मिस्टर पण ठराविक टप्प्यानंतर ते मला खूप म्हटले की नाही का सोडून दे वर्षात युट्यूब, कशाला त्याच्या नादी लागते, किती छान आहे तुझी लाईफ नाही का, मस्त आपलं जगायचं, म्हणजे तेवढं टेन्शन घेत नाही, एकदम बिंदास आहे त्यांचं म्हणणं. आणि पण नाही मी म्हटलं की मला तर सोडायचंच नाही. माझ्या डोक्यात तेच असायचं की काय केल्यानंतर काय होईल किंवा काय बदल केल्यानंतर काय होईल, सगळ्या गोष्टी असं विचारात त्या असायच्या. आणि सोबत काय असायचं व्हिडिओ टाकेपर्यंत एवढी एक्साइटेड असणारी आणि व्हिडिओ टाकल्यानंतर असं 100-200 व्ह्यू ज्यावेळेस बघितलं ना तर त्यावेळेस असं कुठेतरी ते एक फिलिंग यायचं की म्हणजे नाही का एक लूजर असल्याचं की नाही का, म्हणजे परत त्याच्यावरती नाही का म्हणजे बघायचं नाही किंवा बोलायचं नाही, असं वाटायचं की किती नाही का हे चाललंय. तर तो मधला जो काळ होता की नाही तर तो खूप म्हणजे हा सगळ्यांना येऊ शकतो. मला सांगायचा मुद्दा हाच होता की हे सगळ्यांच्या बाबतीत घडतं. मी आज आता पण माझ्यासोबत काही युट्यूबर्स असतील ना त्यांचं मी पण ऐकते, तर आता मी त्यांना सांगते हा आता तुमची ही स्टेज आहे, इथून पार करायचंय आपल्याला. आणि तिथून पुढे गेल्यानंतर हळूहळू व्हिडिओज व्हायरल व्हायला लागतात किंवा आपली क्वांटिटी वाढलेली असते किंवा इतकं कष्टातून काहीतरी असं निवडक आपल्या हातून सुद्धा घडत जातं. आणि तसंच झालं माझ्या बाबतीत सुद्धा. तो मधला एक टायमिंग असतो ना तो असं शांत असतो, पण आपला म्हणजे युट्यूबची ती जर्नी खूप शांत असते, सायलेंट. आपण मात्र पूर्ण हललेलो असतो आतून, कारण की वेळ दिलेला असतो त्याच्यासाठी. आणि एकदम तो वेळ माझ्यासाठी खूप हे राहील. आणि तो एवढा वेळ मी घालवला आहे ना, पण कधी कधी वाटतं बघा जेवढा जास्त वेळ आपल्या स्ट्रगलमध्ये जातो ना तेवढं पुढं आपल्याला चांगलं भेटतं. आणि तसंच झालं. त्यानंतर बघा ती वेळ मी पार केली. जर तिथंच मी माघार घेतली असती, गिव्हअप केलं असतं ना तर मे बी पुढचे मी व्हिडिओज बनवले पण नसते किंवा ज्या मला परत आयडिया झाले की ना ते आल्या पण नसत्या. ते म्हणतात ना आपल्या जवळच असतं पण ते आपल्याला समजत नाही, तसं झालं. आणि बघा मी किचन मधून सुरुवात केलेली, 100पेक्षा जास्त मी व्हिडिओज बनवलेले. पण माझा भाकरीचा व्हिडिओ व्हायरल झाला, तो इतका व्हायरल झाला की मला सगळे व्हिडिओचं काहीतरी भेटलं असं त्या फक्त एका व्हिडिओ मधून समाधान भेटलं. त्यासोबतच बघा माझा 9 वारीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला, त्यानंतर मग व्हिडिओ व्हायरल होत गेले. पण एक गोष्ट मला खूप छान वाटते की माझ्या चॅनलवरती एवढे 9 वारीचे व्हिडिओ आहेत, मोठ्या बायकांपासून लहान मुलींचे इतके सारे मी व्हिडिओज बनवलेत आणि सगळ्यांना त्याची हेल्प होते. त्यासोबत भाकरीविषयी जे छान छान कमेंट्स येतात ना तर ते पण बघून खूप छान वाटतं. तर त्याच्यानंतर एवढे माझे व्हिडिओ व्हायरल झाले, मिलियनमध्ये गेले बघा. 100-200 व्ह्यूज बघून असं हे व्हायचं. आणि ज्यावेळेस मिलियनमध्ये आपले व्ह्यूज दिसतात ना त्यावेळेसचा आनंद ते एका युट्यूबरलाच माहिती की ते काय असतं, त्याच्यात किती वेळ घालवलेला असतो.
आणि बघा कामाचं म्हणाल तर मी तेवढा वेळ तर दिलेलाच होता. एक हाऊसवाईफ आहे, घरी मुलं आहेत 2, बाहेर ज्यावेळेस राहतो एक हाती सगळ्या गोष्टी असतात ना, त्यावेळेस सेपरेट डेली तेवढा वेळ काढणं किंवा एक दिवसात तेवढा वेळ काढणं शक्य नसतं. तरी सुद्धा मग ते ज्यांना करायचं असतं की नाही तर ते तेवढा वेळ दिलेला असतो आणि त्याच्यानंतर नाही का नाही जर काय भेटलं तर खूप वाईट वाटतं. पण ती एक खरी वेळ आहे की तिथं म्हणजे वाईट वाटलं तरी आपण स्टेबल राहायचं, म्हणजे फक्त मागे बघायचं नाही, आपल्याला पुढचाच विचार करायचा की मी पुढे कसं जाईल. तर तसं झालेलं आणि तिथून पुढे मग माझी जर्नी 3ऱ्या टप्प्यातली जी की चॅनल ग्रो झाल्यानंतरची स्टार्ट झाली आणि तिथून पुढे मग असे सबस्क्रायबर्स पण माझे खूप फास्ट वाढायला लागले आणि व्ह्यूज पण यायला लागले. छान वाटतं ना हे बघून आणि ते मला खूप भारी वाटतं माहितीये का की घरी बसून आपण काहीतरी करू शकतो. मला कुठे बाहेर जायची गरज पण पडत नाही, पण मी पूर्ण जगाला जोडली गेली असं वाटतं. आणि हे सगळ्या गोष्टी माझ्या ह्या जर्नीतून म्हणजे तुम्हाला सांगायचं आहे की जर काहीतरी सुरुवात करायची असेल ना तर करायची, खूप मनापासून करायची, पण ती पार पण तेवढंच जिद्दीने पाडायची. ती जर्नी तर अशी ही माझी 3 टप्पे झाली. आता त्यानंतर बघा मला युट्यूब मधून काय मिळालं किंवा मी युट्यूबर्सला दुसऱ्या काय सांगू शकते. थोडक्यात जर सांगायचं म्हटलं ना तर बघा युट्यूब मधून एवढं मला समाधान मिळालं. थोडंसं सुरुवातीचा मधला काळ जो सोडला ना बसून मी काहीतरी करते, एक माझी ओळख निर्माण झालेली आहे. ज्यांनी नावे ठेवलेली आहेत ते मागे आजकाल बोलतात मस्त नाही का, म्हणजे तिचं 100K झालं वगैरे किंवा ती पैसे कमवते, म्हणजे हाय तुम्ही फेमस झाला किंवा तुम्ही सेलिब्रिटी झाला असं ऐकायला भेटतं मला दुसरीकडून आणि छान वाटतं. ज्यांना जे जवळचे सपोर्टिव्ह आहेत ना त्यांना तर एवढा आनंद झालेला आहे. माझ्या घरातलं तर माझे बहीण भावंड काय काही मला सेलिब्रिटी म्हणतात, म्हणजे ही कौतुकाची गोष्ट आहे माझ्यासाठी. कारण की म्हणजे तुम्हाला जरी ते वेगळं वाटलं ना तरी माझ्यासाठी खूप ती कौतुकाची गोष्ट आहे. आणि अशा खूप साऱ्या गोष्टी घडतात त्याच्यामुळे खूप छान वाटतं, समाधान भेटतं मी काहीतरी करते याचं. आणि स्पेशली बघा माझे व्हिडिओज असे आहेत की माहितीच्या रिलेटेड आहेत, हेअरच्या रिलेटेड आहेत, छोट्या मुलींचे म्हणा किंवा बायकांचं जे कंटेंट आहे ते असेच आहेत ना, तर त्याच्यातून माझ्या गोष्टीतून जर दुसऱ्यांना काहीतरी मदत होते, खूप समाधान भेटते, याच्यातून पैसे भेटतायत, एक ओळख निर्माण होते. आणि बघा नवीन युट्यूबरला मी काही सांगायचं असं जर झालं ना तर बघा सगळ्यात महत्वाचं मी स्वतःलाच अजून एक नवीनच समजते, तरी सुद्धा आतापर्यंतच्या माझ्या प्रवासातून काही गोष्टी सांगते. तर बघा जे आपण स्वप्न बघतोय ना तर ते जेवढं मनातून बघितलेलं असतं ना म्हणजे मनापासून तेवढं जिद्दीने पार पडायचं. आणि आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी बघा सगळ्या घरातली लोक सपोर्ट करतील, प्रत्येक जण म्हणतील कर, तू कर, असं कर, तसं कर, पण तुम्हाला माहितीये का प्रत्यक्ष पाऊल हे आपल्यालाच टाकायचं असतं. आणि बघा एक 99% सपोर्ट करतील आणि 100% आपल्याला हजर राहायचं असतं. म्हणजे बघा मदत करणारे सुद्धा 100% नाही 99% येतील, पण ते ज्यावेळेस ते शांत बसतील किंवा ते येणार नाहीत ना त्यावेळेस आपलं स्वप्न आहे ना मग 100% हे आपण गाठायचा, तिथं आपण कायम तयार राहायचं. म्हणजे ते लक्षात घ्यायचं की आपलं स्वप्न आहे ना तर मग पूर्ण आपल्याला करायचंय, तिथं आपण पॅनिक व्हायचं नाही, सगळ्या गोष्टी आपण करायच्या. आणि सगळ्यात महत्वाचं सुरुवात जी आपण केलेली असते, एक स्वप्न बघितलेलं असतं, म्हणजे बघा अगोदरचा काळ असतो तो की आपण काहीतरी करायचंय, मला काहीतरी करायचंय हे डोक्यात असतं, तसं प्लॅनिंग आपलं सुरू असतं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या प्लॅनिंग मध्ये स्ट्रगल कधीच नसतो. आपण फक्त प्लॅनिंग काय करतो, मी असे व्हिडिओज बनवल किंवा मी असं माझ्या कामाचं नियोजन करेल, मी असं करेल, महिन्याला आठवड्याला असं नियोजन करेल, पण त्या नियोजनामध्ये ना स्ट्रगल कधीच नसतो. किंवा जी हार असते किंवा ज्या पण गोष्टी असतात ना ज्या आपल्या स्वतःला म्हणजे पॅनिक करतात, अस्वस्थ करतात, त्या गोष्टी कधीच नसतात. त्याच्यामुळे नियोजन किंवा आपलं जे इमॅजिन केलेलं जे असतं स्वप्न ते खूप वेगळं असतं आणि प्रत्यक्ष जे असतं ना ते खूप वेगळं असतं. आणि ते आपण जसं जसं त्याच्यात उतरतो आणि चालतो ना त्यावेळेसच लक्षात येतं. आणि पण छान वाटतं माहिती का परत, कारण की बघा जी गोष्ट आपण मनापासून केलेली असते ना त्याच्यात अजिबात त्रास होत नाही. आणि हेच मला सांगायचं आहे की ज्याच्यात तुम्हाला आवड आहे, जे तुम्ही करू शकता म्हणजे बघा की अशी वेळ येते की आता मला मी एक नाही का आता हाऊसवाईफ आहे म्हणा किंवा मी एक गृहिणी आहे तर मला दिवसभर वेळ नाही भेटला, पण मला उद्याचं मग काय नियोजन आहे, तर मग तुमची एवढी तयारी पाहिजे की तुम्ही रात्री 10 नंतर पण नियोजन करून उद्या अपलोड करेपर्यंत ती तुम्ही सगळी प्रोसेस करू शकाल. म्हणजे एवढं आपलं ती आवड पाहिजे. म्हणजे असं नाही म्हणायचं की मला वेळच नाही भेटला. तर या गोष्टी सगळ्या होतात. मी कितीतरी माझे सगळे असे व्हिडिओज आहेत ते रात्री 10 नंतर शूट केले आहेत आणि काही व्हिडिओज असे की सकाळी चहा पिणे अगोदर शूट केलेले. एडिटिंग म्हणा किंवा थंबनेल बनवायचं सगळ्या गोष्टी काम करत करत कशा केलेल्या आहेत, म्हणजे आपल्याला ते मॅनेज करायचं असतं. असं नाही म्हणायचं म्हणजे कारण देत बसायचं नाही. जर आपलं मनपसंत आपला कंटेंट असेल किंवा जे काम असेल ना तर त्याच्यात खरंच नाही बोर होत किंवा ते करण्यासाठी तेवढंच आपण
एक्साइटेड असतो किंवा नवीन गोष्टी करण्यासाठी तेवढं उत्सुक असलं पाहिजे। आणि व्हिडिओजचं म्हणाल ना तर एकदम आपण नवीन म्हणजे जेवढं होईल तेवढं चांगलं देण्याचा प्रयत्न करायचा। आपला प्रामाणिक प्रयत्न बघा कधीही सक्सेस होतो आणि आपण केलेल्या कष्टाला फळ भेटतं। थोडा उशीर झाला ना तरी सुद्धा चालेल पण ते भेटतं। थोडंसं नियोजन करायचं, एक रुटीन ठरवायचं, त्यासोबतच एक रुटीन मध्ये व्हिडिओज द्यायचे, खूप जास्त गॅप सुद्धा होऊ द्यायचा नाही, कारण की परत जो युट्यूबचा अल्गोरिदम असतो त्यानुसार एकदा आपलं चॅनल ग्रो झालं त्याच्यात आपण खूप असं महिनाभर 2 महिन्याचं वेळ असं डेड व्हायला लागतं किंवा खूप साऱ्या गोष्टी होतात। त्याच्यामुळे टेक्निकली गोष्टी म्हणा किंवा व्हिडिओचं म्हणा, आपलं जे कंटेंट असेल त्याच्याविषयीचं आपलं नॉलेज, सध्या काय चाललंय, सगळ्या गोष्टींचा ऑल ओव्हर विचार करून आपल्याला व्हिडिओज बनवायचे आणि आपल्या सबस्क्रायबर सोबत आपण किती प्रामाणिक राहू या सगळ्या गोष्टींसोबत म्हणजे सगळ्या गोष्टींचा तेवढा विचार करूनच आपल्याला सगळ्या गोष्टी करायच्या। आपल्याला काहीतरी करायचंय ना तर स्वप्न आपलं आहे ना तर मग प्रत्यक्ष प्रयत्न आपलाच असला पाहिजे। आणि ज्यावेळेस आपलं गोल फिक्स असतं की मला काहीतरी करायचंय, हे ज्यावेळेस फिक्स असतं ना त्यावेळेस आपण नाराज होत नाही, त्यावेळेस आपण कुणी मदत करत नाही किंवा कुणी कौतुक करत नाही, मग त्यावेळेस त्याचं काहीच वाटत नाही, कारण आपल्या डोक्यातच मेन गोष्ट असते की मला काहीतरी करायचंय आणि माझं काम हे आहे, त्याच्यातच मी एवढी गुरफटून चालली की मला दुसऱ्या गोष्टींचा काहीच फरक पडत नाही। त्यामुळे मला एक वाक्य कुणीतरी सांगितलेलं आहे की दुसऱ्यांकडून मोटिवेट होण्यापेक्षा सेल्फ मोटिवेट व्हावं, कारण की दुसऱ्यांनी मोटिवेट करणं म्हणजे एक चावी दिल्यासारखी असते, ती जोपर्यंत चावीचं हे असतं तोपर्यंत ते फिरतं, नंतर त्याचं ते हळूहळू कमी होतं। पण सेल्फ मोटिवेट हे असं असतं की ते अविरत असतं, ते कधीच बंद होत नाही। त्याच्यामुळे थोडा वेळ घ्या, पण जे करायचंय ना त्याच्यासाठी सेल्फ मोटिवेट व्हा आणि ते खूप महत्वाचं आहे। जरी म्हटलं आपण किती जरी जीव तोडून सांगितलं ना की खूप काम असतं, खूप असं असतं, खूप तसं असतं, पण तुम्हाला माहितीये का प्रत्येक गृहिणीला ते ऐकावंच लागतं की दिवसभर तुला काय काम असतं आणि तू काय करते। मग ही गोष्ट कुठेतरी हे करायची असते ना, तर म्हणून काहीतरी करण्याची इच्छा होती एका गृहिणीच्या मध्ये आणि त्याच्यामुळे तुम्ही पण केलं पाहिजे। तर माझ्या याच्यातून जर कुणाला जर हेल्प झाली तर ते म्हणजे त्यांना थोडंफार मोटिवेट होईल ते करण्यासाठी। त्याच्यामुळे स्वतःसाठी काहीतरी करायला शिका। त्यामुळे बघा कुणी कितीही काही म्हणू दे, काम नसतं म्हणू दे, काही म्हणू दे, कितीही नावं ठेवू दे, कितीही टोमणे मारू दे, कुणी सपोर्ट करो अगर न करो, माहितीये का एका गृहिणीला फक्त तिच्या नवऱ्याने सपोर्ट केला ना आणि तो खंबीरपणे सोबत असेल ना तर लगेच कुणाची गरज पडत नाही। आणि ज्यांना आपल्या या गोष्टीविषयी माहिती नसेल ना तर ते थोडे शांत असतील सुद्धा, म्हणजे प्रत्यक्ष जरी नाही सपोर्ट केला तरी सुद्धा बघा सुरुवातीला फक्त आपल्या एका माणसाचा सपोर्ट असतो ना तर तो खूप गरजेचा असतो आणि तोच आपल्याला पुढे घेऊन जातो। ही बसली आणि असं बोलत गेलेली, कारण की मला माझ्या बहिणीने एकदा विचारलेलं की नाही का ताई तू 100K तुझे सबस्क्रायबर्स झालेले आहेत, काय बोलणार आहे? त्यावेळेस मी तिला सहज म्हणलेलं की बघ अनुभव जो असतो ना त्याची थोडी स्क्रिप्ट असते ना किंवा अनुभव असतो तो आपल्याला सांगायचं म्हटलं त्याचं थोडीच प्लॅनिंग करू शकणार आहे। लिबरेशन पण करूच बघू, आता गावाकडे जाणार आहे आणि आपलं बटन पण लवकरच येते, तर खूप खूप छान वाटते माहितीये का। आणि ही माझ्या आयुष्यात ही एक जी वेळ आलेली आहे ना त्यामुळे ती तुमच्या सगळ्यांमुळे आलेली आहे। परत एकदा धन्यवाद। तर चला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? हा व्हिडिओ म्हणजे हे काय हे नव्हतं, हा माझा एक मनातलं होतं, तर तरी सुद्धा तुम्हाला ते कसं वाटलं ते मला कमेंट करून सांगा। अजून आपले डेली व्हिडिओज तर येतच राहतील, खूप काही चांगलं देण्याचा मी प्रयत्न करेल, माझ्या मैत्रिणींसोबत म्हणजे चांगल्याच गोष्टी मी शेअर करण्याचा प्रयत्न करेल। तर चला हा व्हिडिओ मनापासून बघितल्याबद्दल धन्यवाद।